एक्सपेरिमेंट करत आहे. तर हा जो आहे मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, ठीक आहे. तर तिथं बेसिक एक्सपेरिमेंट कोणता आहे? स्टडी ऑफ मायटोसिस. आता मायटोसिस मध्ये काय करत असतात? जनरली स्लाइड बनवावं लागते. काय करावं लागते? आता स्लाइड बनवताना आपण काय केलेलं आहे की ओनियन जे आहे ते ओनियन याचे जे रूट्स आहेत याच्यामध्ये सेल डिव्हिजन कसं होतं, सेल डिव्हिजन हे कोणत्या पद्धतीने होते याच्यासाठी आपण स्लाइड बनवलेले आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव कट रूट टू विद द हेल्प ऑफ ब्लेड्स. रूट कट करके क्या करना है? इसका सेक्शन लेना है. क्या करना है? सेक्शन लेना. सेक्शन कैसे लेंगे? तो आपको इससे स्लाइड बनाना है. क्या बनाना पड़ेगा? स्लाइड. आपण याच्याआधी एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं आहे की कशा प्रकारे आपण स्लाइड घ्यायची आणि सेक्शन कशा प्रकारे घेत असतो. ओके. सो मायक्रोस्कोप आहे. कोणता आहे? बेटा याच्यामध्ये दोन प्रकारच्या स्लाइड बनवतो. जी आपण त्या दिवशी वर्गामध्ये बनवली प्रॅक्टिकल लॅबमध्ये, ती लॅबमध्ये जी बनवली ती होती टेम्पररी स्लाइड. कोणती होती? टेम्पररी. आणि ही जी स्लाइड आहे ही परमनंट स्लाइड आहे. ओके. त्या परमनंट स्लाइड मध्ये काय घेतलेलं आहे? ओनियनचं रूट घेतलेलं आहे. ओनियनचं हे जे रूट आहे याचं टीएस घेतलेलं आहे सेक्शन, या रूटचं टीएस सेक्शन. याच्यामध्ये कशा प्रकारे सेल डिव्हिजन होते. काय होते? सेल डिव्हिजन. हाऊ टू सेल डिवाइड अँड हाऊ टू क्रोमोझोम डिवाइड, या दोन्ही स्टेप आपल्याला दिसतात. ओके. याच्यामध्ये 4 फेजेस होतात. पहिली असते आपण जी बघतो प्रोफेज, नंतर सेकंड जी असते ती असते मेटाफेज, थर्ड वन जी असते ती असते अॅनाफेज, आणि फोर्थ वन असते ती टेलोफेज. 4 फेजेस होतात. कशामध्ये? मायटोसिस. कशामध्ये? मायटोसिस. ओके. दिस इज अ परमनंट स्लाइड. देन हाऊ टू सी, आपल्याला कशा प्रकारे ही स्लाइड बघता येईल. तर काय करायचं? कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, याच्या खाली तुम्हाला ही स्लाइड अशी ऍडजस्ट करायची आहे. आणि इथं तुम्हाला 2 स्क्रीव दिलेली आहेत. वर अपराईटची आहे आणि ही मॅग्निफाईड. याच्यामध्ये जी झूम, आपण मोबाईलमध्ये जसा फोटो झूम करतो वगैरे तशी याला यांनी झूम करता येते, मॅग्निफाय करता येते. आणि याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट काय करावं लागते? ऍडजस्टमेंट. परमनंट स्लाइड कशा प्रकारे बघायची आहे हे तुम्हाला सांगतो मी. आता समोरून बघा, मी इथं सेट केलेली आहे, तुम्हाला इझिली पाहता येईल. ओके. बघा याच्यामध्ये तुम्हाला मेटाफेज दिसेल, एकेकाने बघायचे. ओके. तू बघ मेटाफेज मध्ये जी डायग्राम आहे आपल्याकडे मेटाफेजची, ही डायग्राम ही मेटाफेज आहे. याच्यामध्ये मेटाफेज मध्ये ही सेकंड जी डे आहे, अशा प्रकारे आपल्याला ही डायग्राम दिसायला पाहिजे. बघ या आधी आपण प्रॅक्टिस मध्ये घेतलेला आहे. ही डायग्राम दिसायला पाहिजे. बघा हळूहळू सगळ्यांना दिसत आहे? दिसली? अशा प्रकारे आपल्याला स्लाइड तयार करता आली पाहिजे. याच्यासाठी आपण याच्यासाठी एक्सपेरिमेंट घेतलेला आहे, हाच मायटोसिसचा. तर तो आपल्याला आता स्लाइड कशी बनवायची तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. मी सांगितलेलं टीएस कसं घ्यायचं, रूट कसं कट करायचं, ब्लेड माहित आहे. तुमच्या ठिकाणी स्लाइड ठेवलेले आहे. स्लाइड इथं मायक्रोस्कोप आहे. नंतर मायक्रोस्कोपची परमनंट स्लाइड काढून घ्यायची, तुमचं सेक्शन घ्यायचं. सेक्शन घेतल्यानंतर त्या सेक्शनला आपल्याला तिथं ग्लिसरीन किंवा मिथिल ग्लू पडलेलं आहे बाजूला बेटा, हे इथं आहे, ठीक आहे. त्या ठिकाणी पडलेलं आहे ते त्या स्लाइडवर टाकायचं आणि त्याच्या अंदर मायक्रोस्कोपच्या खाली ती स्लाइड बघायची. ओके. सेक्शन घेता येईल सगळ्यांना. एक्सपेरिमेंटला होते, मागच्या एक्सपेरिमेंटला होते, तू होता ना, सगळे होते. फक्त त्याची काय घ्यायचे? रूट. मी हे याच्या आधी सांगितलेलं आहे, आपल्या मागच्या प्रॅक्टिस मध्ये आपण घेतलेला आहे एक्सपेरिमेंट. 18 तारखेला. तर ओनियन तिथं पण आहे आणि इथं पण आहे. तर तुम्ही या ओनियनचे रूट कट करा आणि एक स्लाइड बनवा. ओके. तिथं तिकडचं ओनियन घे बेटा. ओनियन रूट्स. ओके. तर काही अल्टरनेट थांबा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला विचारा. मध्ये रिक्वायरमेंट डायग्राम काढा, ऑब्झर्वेशन ठीक आहे. आणि त्यानंतर
कट करा. स्लोली सेक्शन. यस, ट्रान्झुअल सेक्शन घ्यायचा आहे. ट्रान्झुअल सेक्शन रूट ओनियन टिपचं. ऍक्च्युअली रूट जी असते त्याच्या टिप जर घेतला तर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन हे फास्ट चालू असते, त्याच्यामुळे आपण टिप घ्यायचं. स्लोली. ब्लेड कसा पकडायचा माहित आहे ना? हो सर. तुम्हाला सांगितलं मी कोणत्या प्रकारे तुमचं नेक त्याच्यावर अटॅच झालं पाहिजे. तुमच्या हाताला ब्लेड लागत नाही. स्लाइड का करो. दाखव बेटा. लिटल ब्लू त्याचं थोडं ग्लिसरीन. एक मिनिट. ग्लिसरीन दाखव बेटा स्लाइड. थोडा टच करायचं. तुम्हाला सांगितलंय पाणी टाक त्याच्यात एक ड्रॉप वॉटर, नाही तर ग्लिसरीन टाक. ग्लिसरीन वरच्या लॅबमध्ये आहे. टच कर सर. ते नाही ते रूट आहे ना. पाणी गेलं पेट्री डिश मध्ये टच कर. बिकर में पाणी गेलं. स्लाइड उचलली का? ही स्लाइड उचलती. हा सेक्शन दिसला पाहिजे. दिसत आहे का वरून? निळा निळा कलर दिसतोय का? कलरला आयडेंटिफाय करायचं. कलर दिसत आहे, कलरवर जायचं. नंतर मग इथून त्याला ऍडजस्ट करा. अपराईट करायचं. अपराईट मध्ये स्पष्ट दिसेल. नाही स्पष्ट दिसत इथून मॅग्निफाय करायचं. ओके. स्क्रीव आहे ऍडजस्टमेंट दोन्ही. नंतर या मिररचा फोकस येतोय का याच्यावर स्लाइडवर ते बघायचं. बाहेर क्लाउडी आहे ऍटमॉस्फिअर. मॅग्निफाय करायचं. क्लाउडी आहे ना ऍटमॉस्फिअर. लाईट दिसतोय का ते बघा. ते बघ इथून असं इथून बघ तिथून होत आहे ना असं बघ. लाईट येतोय का मिररचं. सेक्शन थोडा डार्क थिन आलेला आहे की ठीक आहे. सेक्शन जाड आहे का? लाईनवरचं ते सेक्शन घेतलेले आहे. लाईनवर बाजूला होती.
सेक्शन घेतलंय बेटा, पण आता हे इकडून जे लाईट आहे लाईट नाही त्याच्यामुळे स्पष्ट दिसतो. बघ सेक्शन दिसतोय तुझं, सेक्शन आहे त्याच्यामध्ये डार्क. ठीक आहे, एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये थोडा आणि थोडं लाईट कमी असल्यामुळे पण सेक्शन दिसतोय तिथं. बघा सेक्शन दिसतोय वगैरे. चलो देख लो. ओके हो सर जी सर. अशा प्रकारे हो